परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात समोर आमरण उपोषणाला बसले शहाबुद्दीन शेख मेहबूब राहणार बलसा खुर्द जिल्हा परभणी येथील रहिवासी यांना आज 5 दिवस झाले आमरण उपोषणाला बसून आतापर्यंत कोणीही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही असंही उपोषणकर्ता यांनी सांगितले। मागणी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे। मला प्रथम प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिले असताना परत माझ्या भावाच्या नावाने दुसरे दुय्यम प्रत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात आले। मी सदर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचा आजपर्यंत सरकारी नोकरीकरिता उपयोग केला आहे, परंतु मला परीक्षेत गुण कमी मिळाल्यामुळे मला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे नोकरीत सामावून घेण्यात आले नाही। माझे वय झाल्याने मी माझे प्रमाणपत्र माझा मुलगा शेख जमीर शेख शहाबुद्दीन राहणार बलसा खुर्द तालुका जिल्हा परभणी यांचे नावे हस्तांतर करून देण्याची विनंती आपल्या कार्यालयाकडे केली, परंतु माझ्या भावाचे प्रमाणपत्र समोर करून मला माझ्या मुलाच्या नावाने प्रमाणपत्र हस्तांतरण करून देण्यात येत नाही व दोन्ही प्रमाणपत्र सादर करा व संमती सादर करा म्हणून विचारणा करण्यात आली। जर माझी मागणी पूर्ण झाली नाही तर मी सहकुटुंबियांसोबत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला। 5-7 महिन्यापासून आम्ही तुमच्या विद्यापीठामध्ये जाहिरात काही जागा निघाल्या आणि जाहिरात पण टाकली आणि माझ्या स्वतःच्या नाव प्रकल्पग्रस्त आहे आणि तो प्रकल्प हस्तांतरण करण्यासाठी मुलाचे नाव करण्यासाठी कुठला गाव आहे? बलसा खुर्द। ते मुलाचे नाव करण्यासाठी मी सतत याला बॉन्ड सगळं काही देत असताना माझ्या मुलाचे नाव करण्यासाठी त्याने मला तुमच्या भावाची सहमती आण असं मला म्हणून त्यानं टाळाटाळी करीत आहे। म्हणजे कोणाचे? तुमच्या भावाचे? माझ्या भावाचे प्रकल्प माझ्या नावावर आहे आणि माझ्या वडिलांच्या जर नावावर असतं तर मला माझ्या भावाची सहमती आणावं लागली असते। तर माझ्या स्वतःच्या नाव असल्यामुळे माझ्या मुलाचे नाव करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण ही नाही, आता याला जाणून बुजून मला त्रास देत आहे। पण असा कायदा आहे का तुमची जागा तुमच्या मुलाच्या नावावर करायची असल्यावर तुमच्या भावाची संमती लागते म्हणून असं आहे का कुठेतरी? कुठं म्हणजे स्वतःची जागा असल्यानंतर मुलाचे नाव करण्यासाठी त्याला सहमती कोणाचीच लागत नाही। एक समजा घरात एक भाऊ आहे, एक मला 2 मुलं आहेत, माझ्या मुलाची दुसऱ्या एका सहमती लागत असती कारण की एका पोराचे नाव करण्यासाठी। तो माझ्या मुलाची पण मी सहमती घेतली त्या मुलाचे नाव करण्यासाठी, तरी इथं येणं सांगितलं की बाबा तुमच्या भावाचे आणा। अरे माझ्या वडिलाचे नाव प्रमाणपत्र नाही ना, तुमच्या स्वतःचे नाव? माझ्या स्वतःचे नाव प्रमाणपत्र आहे, माझ्या मनावर आहे कोण्या पोराला सहमती द्यायची। मला भावाची सहमती आणण्याची कुठल्याही प्रकारचा मला काही संबंध नसताना ते मला जाणून बुजून त्रास देण्याचं कर हे पुनर्वसन हे सगळे लोक माझ्याशी काय मला नोकरीतून वंचित होण्याचं काम चालू आहे। आता किती दिवस झाले आज उपोषण? आज माझं 9 तारखेपासून उपोषण चालू आहे। 4 दिवस झाले? हा 4 दिवस झाले। पण विद्यापीठाची 22 तारखेपर्यंत आड आहे, हे जागा आपलं फॉर्म भरण्याची डेट आहे काय, आणि त्याच्यानंतर हे कुठल्या प्रकारचं न देण्यामुळे मला उपोषण बसण्याची वेळ आली। प्रशासनाचा कोणी अधिकारी येऊन? प्रशासनाचा कुठल्याही प्रकारचा अधिकारी येऊन बसलेला नाही, भेटलेला नाही। पत्र वगैरे दिलं? पत्र वगैरे काही दिलेलं नाही। म्हणजे जाणून बुजून चालू आहे? जाणून बुजून मला त्रास देण्याचं काम चालू आहे। अजून उपोषण किती दिवस चालू राहणार? हे जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत मी उपोषण सतत चालू राहणार। कुठले अधिकारी असं करतात तुमच्यासोबत? ते पुनर्वसन अधिकारी कुठल्या वंशावळा आणा, फलान आणा, हे आणा ते आणा, काहीतरी आपलं परेशान करण्याचा याचा प्रमुख धंदा दिसतोय। आजपर्यंत हे माझं हे प्रश्न असा चालू आहे असा की माझं जर उपोषण आता माझं जर याने प्रमाणपत्र मुलाच्या नाव जर नाही करून दिलं काय, मला पुढचा स्टॉक असा की काहीतरी आत्मदान काहीतरी करण्याचा उचलावं लागेल। आणि हे अधिकारीला कुठल्या प्रकारचे इकडे येण्यासाठी भेट देण्यासाठी वेळ नाही, पाऊस चालू आहे, ते आपापल्या आरामीने आपापलं येणे ऑफिस करून घरी जाणे, त्याच्या दिवशी दुसरं कुठल्याही प्रकार द्यायचं हे नाही। आता प्रमाणपत्र एखाद्या वडिलांना आपले पोराच्या नावावर केलेलं असं आहे का? तिथं कोणीतरी केलेलं आहे का? नाही, तिथं केलेले आहेत, वडिला पोराचे नाव केले, त्याचं प्रमोशन त्यानं लगेच त्याचे नाव ट्रान्सफर करून दिलेले आहेत। मग असं प्रकरण झालेले? हा झालेले, मग हे झालेले जाणबुजून चालू आहे। त्याच्यामुळे काय आता हे कळायला कुठलाच मार्ग नाही। आता इतका पाऊस पडतोय, तुम्ही अशी झोपडीमध्ये बसलेले, याच्यामध्ये पाऊस पण नाही। आता मी आता महिला आता लेकरा बाळामुळं मला हे बसणं आहे आणि उद्याच्याला उपासमारीची वेळ याची बघून मला हे बसणंच आहे। इतका पाऊस चालू आहे, 3-4 दिवस रेड अलर्ट दाखवलेला आहे परभणीमध्ये,
आणि तुम्ही असं पालमध्ये बसलेले आहेत, जीवाचं काय तुमचं झालं? माझ्या जीवाचं काही झालं तर चालेल, माझं कुटुंबाचं काही होता कामा नाही, म्हणून मला त्याच्यासाठी ते नोकरी मिळेल, काहीतरी त्याचं कुटुंबात साधन होईल, याच्यासाठी मला आता हे बसणं मजबूर आहे माझ्यावर. हा, जर नाही झालं तर मला काहीतरी मला माझ्या जीवाचंही करून घ्यावं लागेल. तुम्ही कलेक्टर साहेबाला भेटा ना जाऊन. आता कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यात याच्यापेक्षा मी काय करणार आता. तिथं गेल्यानंतर तिथे एक मॅडम आहेत खाली त्या पुनर्वसन मध्ये, बर त्या क्लर्क, बर त्या क्लर्क मॅडम आहेत, त्याच सगळा कार्यक्रम करतात. हे बर काय सगळं वरिष्ठाला काय वेगळं सांगणे, वेगळं करणे, काहीतरी समजा काय दुसरं सांगायचं नाही, ते काहीतरी आपलं ते वरून आपलं देतात पत्र. मला पत्र दिलं तसं. पुढचं पाऊल काय आहे? पुढचा पाऊल मला शेवटी आत्मदन करण्याचा वेळ आम्ही येईल आता. जबाबदार कोण राहणार आहे? त्याचा जबाबदार जिल्हाधिकारी राहते. याच्या संबंधित सर्व अधिकारी, याचे सर्व म्हणजे पुनर्वसन अधिकारी जिल्हाधिकारी, तुमच्या प्रकरणाची संबंधित संबंधित माझे अधिकारी आहेत, सर्व संबंधित अधिकारी.